नमस्कार, मी नेहा खान। आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने खाम नदी पूर विश्लेषण अहवाल तयार करण्यात आला आहे। यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणासाठी मोठी मदत होणार आहे। महाराष्ट्र शासन आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत खाम नदीचे पूर परिस्थितीचे विश्लेषण करून LUBM संस्था जी पूर आराखडा तयार करण्यासाठी तज्ञ आहेत। संबंधित संस्थेने छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अधिकारी व तज्ञ मंडळीशी वेळोवेळी सल्लामसलत करून खाम नदीचा मनपा हद्दीतील 7 किलोमीटर परिसराचा अभ्यास केला आहे। सदर अहवाल तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालय येथे मार्च, जुलै व सप्टेंबर 2024 या कालावधीत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। सदर अहवालाचे आज मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, संतोष वाहुळे, शहर अभियंता AB देशमुख, उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, उपायुक्त अंकुश पांढरे, लखीचंद चौहान, अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, फारुख खान, मोहिनी गायकवाड, KM फालक, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी स्वप्नील सरदार व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती।